नाही, कोण म्हणतंय देत नाही. भटक्या विमुक्त समाजाच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचं धान्य मिळालंच पाहिजे. पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा अन्न योजनेचं धान्य मिळालंच पाहिजे. डोंबारी समाज, डवरी समाज, मर्गीवाले, बहुरूपी, मर्यायवाले, माकडवाले, अस्वलवाले या समाजाच्या सामाजिक न्यायासाठी, मूलभूत सोयी सुविधांसाठी आमच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन या ठिकाणी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं, भटक्या विमुक्त आघाडीच्या वतीनं तालुका अध्यक्ष प्रकाश पवार, कार्याध्यक्ष उत्तम पवार, भाऊराव जाधव, दिलीप पाटील, दत्तू शिंदे, सुनील पवार आणि सगळी मंडळी, आमचे आप्पा निंबाळकर आहेत, पिनोरवरून आलेत, भाऊसाहेब शिंदे कोळेगावचे सरपंच आहेत, म्हणजे तालुक्यातली सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरं तर पिढ्यानपिढ्या सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेला हा समाज, डोंबाऱ्याचा अंग कसरती करायच्या, लोकांचं मनोरंजन करायचं आणि पोटाच्या उदरनिर्वाहाबरोबरच समाजाला देखील प्रबोधन करायचं, अशा पद्धतीने ही मंडळी काम करतायत. डवरी समाज हा भविष्य सांगणारा समाज आहे. मर्गीवाले समाज देवीची पेटी देवीचा डोक्यावर घेऊन समाजातले गिरा, समाजातली बला दूर व्हावी, अरिष्ट जावं आणि समाज या अरिष्ट बलांपासून मुक्त व्हावा आणि त्यांच्या मुलाबाळाचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून समाजाचं शुभ चिंतनारा हा समाज आहे. बहुरूपीवाले प्रभू रामचंद्राचा विचार, देवाधर्माचा विचार, त्यांचे फोटो गावोगावी जाऊन पांडुरंगाच्या अध्यात्माचा विचार, समतेचा विचार, गावोगावी जाऊन भजन कीर्तन करून समाजाचं प्रबोधन करणारा, म्हणजे अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी काम करत असताना आज यांचे सगळ्यांचे व्यवसाय हे कालबाह्य झाले. जगण्याचा प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे. आणि कोरोनाच्या नंतर ही सगळी स्थिरावलेली मंडळ आहे. यांना राहायला घर नाही, पालावर राहतात हे सगळे. आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, जातीचे दाखले नाहीत, उत्पन्नाचे दाखले नाहीत, दिवाबत्तीची सोय नाही, पाण्याची सोय नाही. म्हणजे अशा सगळ्या स्वातंत्र्याच्या नंतर आज जवळपास 78 वर्ष झाली आपल्या मूलभूत हक्कासाठी हा समाज झगडतोय. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मागच्या वेळेला आम्ही निवेदन दिलं होतं. त्यांना या अनुषंगानं विनंती केल्याच्या नंतर त्यांनी राज्यामध्ये गावोगावी महसूल स्तरावरती, मंडल स्तरावरती कॅम्प लावले. खऱ्या अर्थानं या लोकांना भारतीयत्वाची ओळख करून देण्याचं काम सरकारनं केलं. अलीकडं आमच्या लक्षात आलं की हे लोक भीक मागून खात आहेत, मिळेल ती रोजीरोटी, मिळेल ती मजुरी करून रोजीरोटीचा प्रश्न सोडवत आहेत. परंतु उपासमार फार भयानक आहे. या काळाचा चक्रगतीचा फेरा यांचं दारिद्र्य सोडायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या लोकांना पंतप्रधान मोदीजींनी जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचं धान्य मोफत दिलेलं आहे, ह्या लोकांना मिळतच नाही, अशी परिस्थिती आहे. या लोकांचा सर्वे होऊन त्यांना ते मोफत धान्य मिळालं पाहिजे. स्मशानभूमीची सोय नाही, स्मशानभूमी मिळाली पाहिजे, जागा मिळाली पाहिजे. घराचा सर्वे ऑनलाईन करताना आम्हाला अडचणी येत आहेत. आमचे आधार कार्ड, रेशन कार्ड ऑनलाईनच होत नाहीत. मग त्याच्यासाठी ऑफलाईन घराचा सर्वे झाला पाहिजे आणि या लोकांना घरकुल मिळाले पाहिजे. त्याचबरोबर जवळजवळ 100-80-200 वर्षापासून गावगाड्यामध्ये राहतात. अतिक्रमणित जागेवरती यांच्या नोंदीच झाल्या नाहीत. तर शासनानं या लोकांच्या अतिक्रमणित जागा नियमाकुल केल्या पाहिजेत, महसुली दप्तरी नोंद केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. एकंदरीत राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब परवा सोलापूरला आल्याच्या नंतर, रमेश माने साहेब होते, सतीश आप्पा काळे भाजपाचे, हे दोन्ही तालुका अध्यक्ष आहेत, ही सगळी मंडळी आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी तात्काळ निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांना, महसूल विभागाला तात्काळ सर्वे करा, या लोकांना सोयी सुविधा देण्याच्या अनुषंगानं तात्काळ पावलं उचला. तहसीलदार साहेबांनी एक समिती नेमली. त्या समितीमध्ये तालुका पुरवठा निरीक्षक अध्यक्ष आहेत, मंडलाधिकारी
सहअध्यक्ष आहेत, पुरवठा निरीक्षक पुन्हा सहअध्यक्ष आहेत, तलाठी, ग्रामसेवक आणि रेशन दुकानदार हे सदस्य आहेत. या लोकांनी गावोगावी जाऊन या भटक्यांचा सर्वे करायचा आहे. यांना ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करून देता येईल त्याच्यासाठी शासनाला निर्देश करायचे आहेत. त्यांचा सर्वे करून अन्न सुरक्षा योजनेसाठी, रेशन कार्ड धारकांसाठी, घरकुलासाठी सर्वे करून शासनाला तसा अहवाल सादर करायचा आहे. परंतु दुर्दैवाची बाब आहे ही निर्ढावलेली प्रशासकीय यंत्रणा खालची कर्मचाऱ्यांची काय काम करायला तयार नाही. आम्ही गावोगाव बैठका घेतल्यात तालुक्यामध्ये, तरीही यांना विनंती केली तरीही काम करायला तयार नाही. माझी सरकारला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, आपण सकारात्मक आहात असला तरी ही खालची यंत्रणा काम करायला तयार नाही. म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्याच मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हे राहुटी आंदोलन आम्ही संपवणार नाही. आता याच्यानंतर आम्ही या आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे. दुपारी 1 वाजता कलेक्टर साहेबांनी निर्देश दिलेत. तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेब, BDO साहेब, संबंधित मंडल अधिकारी, पुरवठा अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आणि आमचे सगळे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आहे. या बैठकीमध्ये तोडगा नाही निघाला, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करणार आहे. या ठिकाणी आमचे सगळेच बांधव पारंपरिक खेळ कसरती करून शासनाचं लक्ष वेधणार आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष हनुमंतराव कसबे यांनी पाठिंबा दिलाय, त्यांचाही मनापासून आभार आहे. त्याचबरोबर आमचे चंद्राराबा माजी सरपंच खोरेश्वरवरून आले, त्यांचाही मनापासून आभार. आमचे शिवसेना उबाटा गटाचे शरद कोळी साहेब त्यांनी देखील इथे पाठिंबा दिलाय. थोडस सकाळपासून बोलतोय, घोषणा देतोय, डोकं बधीर झालंय, त्यामुळे थोडस समजून घेतलं पाहिजे.